उन्हाळ्याची तीव्रता वाढत आहे, पण आता काळजी करायची गरज नाही, कारण विराज डेअरी घेऊन आले आहेत विराज फ्लेवर्ड मिल्क, जे देते दुधाचे पोषण, सुंदर चव आणि थंडावा। त्यामुळे आता उन्हाळ्यामध्ये थंडावा मिळण्यासाठी, छोट्या मुलांना टेस्टी खाऊ देण्यासाठी अनहेल्दी ऑप्शन्स पासून मिळवा सुटका। विराज डेअरीच्या हेल्दी फ्लेवर्ड मिल्क सोबत कडक उन्हामध्ये रहा हेल्दी आणि ॲक्टिव्ह। नमस्कार, प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। उत्तर प्रदेशमधील आग्रा शहरात दुपारी गलाई व्यावसायिकाच्या दुकानात सिलेंडरचा स्फोट झाल्याने दोघांचा मृत्यू झाला आणि गलाई बांधवांमध्ये मोठी खळबळ उडाली। पुंदी तालुका तासगाव येथील सुनील पतंग पाटील वय 42 यांचे आग्रा येथील सराफ बाजारात चांदी गलाईचे दुकान आहे। गुरुवारी दुपारी स्वतः सुनील पाटील व त्यांचे कामगार चांदी गाळण्याचे काम करीत होते। त्याचवेळी तिथे असणाऱ्या गॅस सिलेंडरचा स्फोट झाला। यावेळी दुकानात असणाऱ्या आणखी 1 ते 2 सिलेंडर टाक्यांचा स्फोट झाल्याने सुनील पाटील व अन्य 1 कामगार हे जागीच ठार झाले, तर अन्य 2 कामगार जखमी झाले। स्फोट एवढा भयंकर होता की सुनील पाटील यांच्या शरीराच्या अक्षरशः चिंधड्या उडाल्या। या घटनेमुळे बाजारात प्रचंड गोंधळ उडाला। 20 वर्षापासून ते आग्रा येथे चांदी गाळण्याचा व्यवसाय करीत होते। 20 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव असला तरी हा स्फोट कसा झाला हे समजू शकले नाही। परंतु या प्रकाराने देशभरातील गलाई बांधवांच्यात मात्र खळबळ उडाली। अखिल भारतीय मराठी व्यापारी असोसिएशनने या घटनेबद्दल दुःख व्यक्त करीत ज्यांचा मृत्यू झाला त्यांना आदरांजली वाहिली। गलाई व्यावसायिक किती रिस्क घेऊन व्यवसाय करतात हे या घटनेवरून दिसून आले। गाव पांढरीपासून हजारो किलोमीटर दूर व्यवसाय करीत असलेल्या गलाई बांधवांचा व्यवसाय हा सोपा नाही। आपल्या भागाचा कायापालट गलाई व्यावसायिकांमुळे झाला असला तरी या घटनेवरून मात्र ते किती रिस्क घेऊन व्यवसाय करतात हे दिसून येते। एकूणच या घटनेने संबंध देशभरातील गलाई व्यावसायिक दुःख सागरात बुडून गेला एवढे मात्र नक्की। अभिजित शिंदे, प्राईम न्यूज, विटा। दमकल की गाड़ी नहीं आई बेटा, दमकल नहीं आई। काम कर रहे थे वहाँ पर 32 नंबर का होगा।